आता संजय बॉक्सर गायकवाड काय म्हणतात हे शिवसेनेचे माझ्या माहितीने विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. आता सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी जर सरकारला घरचा आहेर दिलेला असेल तर सरकारने गांभीर्याने विचार करावा. कारण एकीकडं जेव्हा एक लोकप्रतिनिधी त्याच्या विधानसभेतनं निवडून येतो तो त्या लोकप्रतिनिधी स्वतःच्या विधानसभेतले त्याच्या जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न मांडत असतो. विकास निधी हा विकास कामांसाठी असतो, सार्वजनिक विकास कामांसाठी. त्या सार्वजनिक विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटले जातात. परंतु आज जर सरकार हे निधीच देणार नसेल, निधी देत नाही, का निधी देत नाही? कारण सरकारची तिजोरी रिकामी झालेली आहे आणि अनेक कॉन्ट्रॅक्टरसुद्धा आता स्वतःचा प्राण घ्यायला लागलेले आहेत. आणि ठराविक कॉन्ट्रॅक्टरांना निधी देतो सरकार, बरोबर निधी देतं, त्यांचे सगळे पैसे धडाधड निघतात. पण ठराविक कॉन्ट्रॅक्टरांना, गोरगरीब कॉन्ट्रॅक्टर जे आहेत सर्वसामान्य, त्यांचा निधी मिळत नाही आणि दुर्दैवाने त्यांना त्यांचा प्राण घ्यायला. ही सरकारची अवस्था आहे. आमदार सत्ताधारी म्हणतात की मंत्र्यांकडे गेले तरीही मंत्री म्हणतात की पैसे नाहीत, पुढील काळात बघू. बरोबर आहे. मग आता जर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना वस्तुस्थिती आणि सत्य कळत असेल तर एवढं काल त्यांना लागतंय. हे सरकारकडे पैसे नाहीत, पण जे आहेत ते पैसे सुद्धा चुकीच्या पद्धतीने कसे खर्च होतात. अहो, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कायदा सुव्यवस्था बिघडली, रोज महिलांवर, लहान बालकांवर अत्याचार चालू आहेत. या ठिकाणी प्रशासनामध्ये प्रश्न आहेत, किती प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या समोर. मग झोपलेलं सरकार कधी जागं होणार? 6 महिने झाले, 8 महिने झाले तुम्ही सत्तेवर आलेला आहे, आजही तुम्ही म्हणताय पैसे नाहीत, पैसे नाहीत. मग आमच्या सर्वसामान्य लोकांना, शिक्षकांना, शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार? हा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी परिस्थिती सुधारेल आणि घोषणा केल्या जातात ना, घोषणा केल्या जातात, बजेटची तरतूद केली जाते. मी जर बजेटची आकडेवारी वाचली की मागच्या काही वर्षात किती बजेटमध्ये या ठिकाणी घोषणा झाल्या आणि बजेटमधल्या घोषणा करून सुद्धा ही आर्थिक त्याला तरतूद करून सुद्धा ते काम अजून सुरूही झालं नाही, पूर्ण होणं तर लांबच, तर कदाचित मला अजून पुढचा तास पुरायचा नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.